नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला एक विशेष धार्मिक महत्त्व आहे. पण या सर्व महिन्यांमध्ये एक असा महिना आहे जो थेट भगवान विष्णूंच्या सेवेसाठी आणि अफाट पुण्य कमवण्यासाठी ओळखला जातो. तो म्हणजे अधिक मास. 17 मे 2026 रविवार या दिवसापासून हा पवित्र अधिक महिना सुरू होणार असून 15 जून 2026 सोमवार रोजी तो समाप्त होईल. सूर्य आणि चंद्र वर्षात संतुलन राखण्यासाठी दर 3 वर्षांनी हा 13वा महिना येतो. या महिन्याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा महिना म्हणजे पुण्याचा महासागर. या काळात केलेल्या छोट्याशा साधनेचे फळसुद्धा अनेक पटीने वाढून मिळते. पण त्याचसोबत या महिन्यात काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्या लागतात, नाहीतर पूर्ण वर्षाचे पुण्य नष्ट होऊ शकते. आजच्या या विशेष आणि सविस्तर व्हिडिओमध्ये आपण अधिक मासात कोणकोणत्या चुक्या टाळाव्यात, कोणती व्रते करावीत आणि कोणत्या नियमांचे पालन करावे यांची अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अशी माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी कुठेच मिळणार नाही. काय करावे? अधिक मासातील मुख्य नियम आणि व्रते. मंडळी, अधिक मासाचे स्वामी स्वतः भगवान विष्णू आहेत. त्यामुळे या महिन्यात विष्णुपूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नित्यपूजा आणि मंत्रजप. या संपूर्ण महिन्यात रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल आवर्जून टाकावे. त्यानंतर भगवान विष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण किंवा विठ्ठलाची मनोभावे पूजा करावी. त्यांना फूल, तुळस आणि नैवेद्य अर्पण करावा. या महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वक्षरी मंत्राचा रोज तुळशीच्या माळेवर 108 वेळा जप करावा. तसेच विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र किंवा पुरुष सूक्ताचे पठण करावे किंवा श्रवण केले तरीही चालेल. भगवद्गीता आणि ग्रंथ पारायण. अधिक मासात भगवद्गीतेचा 15वा अध्याय, ज्याला पुरुषोत्तम योग म्हणतात, त्याचे रोज वाचन केल्याने पितृदोष निवारण होते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते. याशिवाय श्रीमद पुराण, नवनाथ पारायण, गुरुचरित्र, दुर्गा सप्तशती किंवा स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करावे. हे सर्व श्रेष्ठ मानले जाते. विशेष दानाचे महत्त्व. अधिक मासाला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या महिन्यात 33च्या संख्येत दान देण्याची परंपरा आहे. सुवासिनींनी स्त्रियांना 33 अनारसे, बत्तासे, खारका, सुपारी किंवा फळाचे दान पात्रासहित मंदिरातील गुरुजींना किंवा गुरुजींना द्यावे. जावई लेकीला विष्णूचे, लक्ष्मीचे रूप मानावे आणि घरी बोलवावे. त्यांचा सन्मान करावा. त्यांना अनारसे व दीपदान, तांब्याची किंवा पितळेचा दिवा करावा. कपडे देताना ते कोरडे न देता त्यांना हळद कुंकू लावूनच द्यावे. कठोर व्रते, सादगी. जर तुम्हाला कोणतीही मोठी सेवा करणे शक्य नसेल तर या महिन्यात जेवण करताना मौन पाळावे. जेवताना शांत राहिल्याने सर्व व्रतांचे पुण्य मिळते. भगवान विष्णूंच्या सांगण्यानुसार या महिन्यात भूमिशयन व्रत करावे, म्हणजे बेडवर किंवा गादीवर न झोपता खाली चटई किंवा सतरंजी टाकून झोपावे. तसेच संपूर्ण महिनाभर ताटात जेवण न करता पत्रावळीवर जेवावे. अनेक लोक या महिन्यात दिवसातून एकच वेळेस जेवून एक भक्त व्रत करतात, तर काही जण 1 दिवस जेवण आणि 1 दिवस उपवास असे धरण पारण व्रत करतात. आईची आणि कुलदेवतेची सेवा. अधिक मासात लेक जावयाच्या पानासोबतच आईची ओटी भरण्याला खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. जर आई हयात नसेल तर तिच्या फोटोसमोर ओटी ठेवावी किंवा काकू, मावशी, मामी यांची ओटी भरावी. तसेच या महिन्यात आपल्या कुलदेवतेची आणि कुलदैवतांची सेवा करायला विसरू नका. कुलदेवीच्या वाराला तिची आरती करा, कुंकुमार्चन करा आणि पौर्णिमेला देवीची ओटी भरा. कारण देवी आणि पितरांच्या आशीर्वादाशिवाय कोणत्याही व्रताची पूर्ण फळं मिळत नाही. गोसेवा आणि अन्नदान. गाईला आपल्या संस्कृतीत मातीचा दर्जा आहे.
या पवित्र महिन्यात गोशाळेत जाऊन गाईला हिरवा चारा किंवा गूळ पोळी खाऊ घालणे महापुण्याचे काम आहे. यासोबत भुकेलेला अन्नदान, गरजूंना वस्त्रदान आणि सुहासिनींना सौभाग्याच्या वस्तूंचे दान करावे. मंडळी, अधिक मास हा साधनेचा काळ आहे. यामुळे या महिन्यात काही गोष्टींवर कडक बंधने असतात. मांगलिक कार्य वर्ज्य. या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून याला मलिन महिना मानले जाते. यामुळेच विवाह, साखरपुडा, मुंज, गृहप्रवेश, मुंडन विधी, नवीन घर बांधायला सुरुवात करणे, गृहारंभ आणि वास्तुशांती यासारखी कोणतीही शुभ व मांगलिक कार्य करू नयेत. नवीन खरेदी आणि व्यवसाय. अधिक मासात नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा नोकरी जॉईन करणे टाळावे. तसेच नवीन वाहन, सोने, दागिने, महागड्या चैनीच्या वस्तू किंवा नवीन कपड्यांची खरेदी करणे टाळावे. हा महिना संयम आणि साधेपणाचा आहे. तामसिक आहार आणि व्यसने. श्रावण महिन्याप्रमाणेच हा महिना अत्यंत पवित्र असल्याने कांदा, लसूण, मांस आणि मद्य यासारख्या तामसिक पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करावे. संपूर्ण महिनाभर सात्विक अन्न ग्रहण करावे. वागणूक आणि स्वभाव. या महिन्याचा सर्वात मोठा शत्रू आहे तो म्हणजे आळस. आजची सेवा उद्या करू अशी प्रवृत्ती ठेवू नका. कोणाशीही मोठ्या आवाजात बोलू नका. कोणाचा अपमान करू नका. असत्य भाषण, खोटं बोलणं, फसवणूक आणि परनिंदा पूर्णपणे टाळावी. जर या महिन्यात कोणाशी भांडण झाले तर सर्व पुण्य नष्ट होते, म्हणून मनात क्षमाभाव ठेवावा. इतर बंधने. या महिन्यात नूतन व्रत ग्रहण करणे किंवा दीक्षा घेणे वर्ज्य आहे. अनेक पुरुष या महिनाभरात दाढी किंवा केस कापत नाहीत, तर काही जण पायात चप्पल न घालण्याचे व्रत पाळतात. तसेच या महिन्याभरात आपण कधीही न गेलेल्या नवीन देवस्थानाला भेट देणे टाळावे. केवळ आपल्या नित्य देवदर्शनावर आणि कुलदेवीवर लक्ष केंद्रित करावे. आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या अन्नपदार्थाचा किंवा फळाचा या महिन्यात त्याग करावा. तर मंडळी, हा अधिक मास म्हणजे आपल्या आध्यात्मिक प्रगतीची आणि भगवान विष्णूंची कृपा मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. तुमच्या प्रकृतीनुसार आणि क्षमतेनुसार संकल्प करून या नियमांचे पालन नक्की करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.